हाय गाईज, चला तर बनवूया आपण चिकन दम बिर्याणी. रेसिपीला स्टार्ट करूया. आता मी एका बाउलमध्ये चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये घातलेली आहे हळद, मीठ, बिर्याणी मसाला सुहानाचा टाकलेला आहे. लकी मसाला, चिकन बिर्याणी मसाला आहे हा लकीचा. त्याने बिर्याणी खूप सुंदर बनते, एकदा नक्की ट्राय करा. आता मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे लाल मिरची पावडर, मटन मसाला, जिरेपूड, धनेपूड, एक बारीक वाटी दही, 3 ते 4 फ्राईड अनियन टाकलेले आहेत. कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट ॲड केलेली आहे. आलं आणि लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे. कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून. लिंबू पिळलेला आहे. मिरच्या घातलेल्या आहेत स्लेट करून 3 ते 4. आता मी 1 चमचा तूप ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये. तूप ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. हे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी 1 ग्लास दावतचा तांदूळ घेतलेला आहे, तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे व 1 तांब्या पाणी ॲड केलेलं आहे. हा अर्धा तास ठेवायचा भिजत. आता मी एका पातेल्यामध्ये तूप आणि तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र, 1 जावित्री घातलेली आहे, मिरे आणि लवंग ॲड केलेली आहे, शाही जिरे ॲड केलेले आहे, 1 मिरची स्लिट करून टाकलेली आहे. आता पाणी ॲड केलेलं आहे, कोथिंबीर ॲड केलेली आहे. 3 ते 4 तांबे पाणी घ्या. पाणी मग चांगलं गरम होऊ द्या. त्याच्यामध्ये लिंबू पिळा, त्याने भात सुट्टा होतो. आता मी भिजवलेला तांदूळ ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे व मस्त मीठ टाकून मिक्स केलेलं आहे. बघा तांदूळ आता शिजलेलं आहे. तांदूळ आपल्याला 95% शिजवून घ्यायचं आहे. बघा मी 95% शिजवून घेतलेलं आहे. आता आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे दम देण्यासाठी. तर मी कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे, थोडंसं तूप ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी लवंग मिरी ॲड केलेली आहे, तमालपत्र ॲड केलेलं आहे. बरं थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड केलेली आहे. ती तेलामध्ये परतल्यावर लाल मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला परत एकदा मी ॲड केलेला आहे. चांगलं फोडणी दिल्यावर ह्याच्यामध्ये चिकन टाका. तुम्ही ह्याच्यामध्ये आधी कांदा आणि टोमॅटो टाका बारीक चिरलेला. मी ते ॲड करायचं विसरले, त्यामुळे मी नंतर कढईमध्ये हे फ्राय करून परत ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही हे मस्त परतवून घ्या सगळं व 3 ते 4 शिट्ट्या करून घ्या. त्यामुळं चिकन जर थोडं शिजवून घेतलं तर दम लवकर बसतो बिर्याणीला. तर मी झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करणार आहे. आता शिट्ट्या झाल्यावर मस्त बघा चिकन शिजलेलं आहे. आता दम द्यायला घेऊया. मी आधी पातेल्याला तूप लावून घेतलेलं आहे. आता मी खाली पहिला चिकनचा लेयर दिलेला आहे, चिकनच्या ग्रेव्हीचा. नंतर वरती आपला राईस घेतलेला आहे व त्याच्यावर मी कोथिंबीर, पुदिना, फ्राईड अनियन आणि दुधामध्ये केसर मिक्स करून ॲड केलेला आहे व तूप टाकलेलं आहे. परत एकदा चिकनचा लेयर दिला आहे. नंतर परत राईसचा लेयर दिलेला आहे. परत सेम प्रोसेस केलेली आहे. केशरचं दूध ॲड केलेलं आहे, त्याने कलर खूप छान येतो. कोथिंबीर ॲड केलेली आहे, पुदिना ॲड केलेला आहे व फ्राईड अनियन. तुम्ही कलरही ॲड करू शकता तुमच्याकडे असेल तर. मस्त कलरफुल बिर्याणी बनते. आता मी दम द्यायला एका तव्यावर ठेवलेलं आहे पातेलं. हे बघा मस्त दम दिलेला आहे. मी अर्धा तास ठेवला होता दम द्यायला. रेडी आहे आपली चिकन दम बिर्याणी.